या आठवड्यामध्ये आणखीन एक वास्तववादी चित्रपट प्रदर्शित झाला आहे, तो म्हणजे बेंगॉल फाईल. विवेक अग्निहोत्री यांच्या या चित्रपटावर अनेक कांगोरे, अनेक असे मुद्दे तुम्हाला पाहायला मिळतात जे तुम्हाला माहिती नव्हते. म्हणजे आपल्याला माहिती की 1947 साली जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा फक्त भारत आणि पाकिस्तान या देशामध्येच युद्ध झालं, तिकडेच लोकांना मारलं गेलं, तिकडेच महिलांवर अत्याचार. पण तसं नाही आहे. त्यापूर्वी म्हणजे 1946 साली बांगलादेश जो आहे आणि पश्चिम बंगाल आणि दिल्ली यांच्यामध्ये नेमकं काय घडलं याचं विदारक चित्रण तुम्हाला दिसेल. आणि त्याच्यामध्ये कशाप्रकारे कोणी प्लॅन करून कशाप्रकारे हिंदूंची कत्तल केली, कशाप्रकारे हिंदू महिलांवर अत्याचार केले, कशाप्रकारे हिंदू लोकांवर घरातून निघण्याची पाळी आली. एकदम त्याची इतिहासात नोंद कुठे नाही. त्याची खासियत म्हणजे हे सगळं जे महान जे एक हत्याकांड झालं, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 2 लाख लोकांना मारलं गेलं तिकडे. त्याच्यामध्ये ऑफिशियली 40,000 लोकं मारली गेली अशी फिगर ऑफिशियली आहे. 1 लाख लोकं विस्थापित झाली आणि काही हजार लोकं जे आहेत ते बेपत्ता झालेले आहेत. म्हणजे अशी एक कहाणी विवेक अग्निहोत्री यांनी अतिशय उत्तमरित्या काढली आहे आणि त्याच्यामध्ये त्याने भरपूर रिसर्च केलेला आहे. आणि त्या रिसर्चला पडद्यावर दाखवताना कलाकार जे आहेत, नावं तुम्ही प्रोमोमध्ये पाहिलेच मी कलाकारांची नावं काही घेतली, सगळ्याच कलाकारांनी अतिशय उत्तम भूमिका केली आहे. पण या बेंगॉल फाईलचा खरा हिरो आहे ते कहाणी, स्टोरी. कलाकारांनी अतिशय उत्तम सपोर्ट केला, पण कुठेतरी असं वाटतं की आणखीन काहीतरी विदारक असणार त्याच्यामध्ये, पण ते कापलं गेलं. पण तरी एक बंगालची फाळणी कशी झाली, बांगलादेश कसा तयार झाला, मुजीबुर रहमान कोण होते, त्यांचे जिनांचे संबंध, त्यांचे गांधींचे संबंध आणि भारतीय जनता यांना कधी विचारात घेतलं का बांगलादेश झाला किंवा पाकिस्तान झालं, हा महत्त्वाचा प्रश्न तुमच्या मनावर चित्रपट सोडतो. गाणी तशी फारशी नाही आहेत, पण एक बेंगॉली फोकलोर जो आपण बंगाली लोककथा म्हणतात तेवढं फक्त एक आहे, ते कहाणीला पुढे नेतं आणि पाहण्यासारखा विषय आहे, वेगळा विषय आहे.